ज्ञान मिळवण्यासाठी शुद्ध चित्त पाहिजे. ते ठरत नाही, तर ऐकलं की निघून जातं. इन फ्रॉम वन अँड आउट फ्रॉम द अदर असं होऊन जातं. म्हणून मोक्ष देईल ज्ञान येथे नाही की रान. मोक्ष प्राप्त व्हायला ज्ञानच उत्तम साधन आहे. पण ज्ञान व्हायला काय करावं, ते मन निर्मळ व्हायला काय करावं. मोक्ष देईल ज्ञान येथे नाही की रान, पण ते थारे ते ज्ञान ठरेल असे चित्त शुद्ध व्हावे. ज्या चित्तामध्ये ते ठरायचं ते चित्त शुद्ध पाहिजे ना. श्रीखंडपुरीचं जेवण आहे पण पोटच बरोबर नाही, तर पोट अपसेट झालेलं असलं तर मग ते जेवण देखील पंचपक्वान्नांचं जेवण देखील काही उपयोगाचं नाही. तसंच जर मन निर्मळ नसेल, जर चित्त शुद्ध नसेल तर ज्ञान काय करणार. ज्ञान एक क्षणभर देखील ठरणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून चित्त शुद्धीचे जे उपाय आहेत ते कर्म हा पहिला उपाय आपण बघितला, तर योग हा उपाय, मग पुढे भक्ती हा उपाय. 3 हे उपाय आहेत चित्तशुद्धीचे की ज्या योगामुळे पुढे चित्तशुद्धीद्वारा भक्ती ज्ञानाचा उदय होतो, खऱ्या भक्तीचा आणि खऱ्या ज्ञानाचा आत्मज्ञानाचा उदय होतो, जीवन धन्य होतं. इतकं साधं हे आहे. तर योग म्हटलं म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पण ध्यानाला बसायचं कसा हा प्रश्न राहत. काय करावं, अजून सद्गुरू भेटले नाही. भेटले तर मग प्रश्न मिटतो, ते नेमकं सांगतात. पण सद्गुरू भेटले नाहीत तर हे ध्यान नीट करता येत नाही. म्हणून इथे ते सांगितलेलं आहे ध्यान कसं करावं, बसावं कसं, काय करावं असं सांगितलंय. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान, बाह्यान स्पर्शान बहिः कृत्वा. आपले सगळे विषय बाहेर घालू, विषय सगळे दौडून, ज्या विषयांची देहाला आवश्यकता नाही, मनाला नाही, बुद्धीला नाही. भाकरी खाणं हा विषयच आहे, पण तथापि तो विषय बाहेर ढकलायला नको. पण जेवण झाल्यानंतर बटाटा वडा खाणं हा मात्र विषय बाहेर ढकलायला पाहिजे. जे जे विषय अनावश्यकच आहेत, या देहालाही उपयोग त्याचा नाही, मनालाही नाही, बुद्धीला नाही, ते सगळेच्या सगळे विषय बाहेर जवळले पाहिजे. हेच विषय व्याप करत असतात. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, हे भगवंतांनी सांगितलंय. युक्ताहार विहार आवश्यक आहे. आहार टाकून द्या, बोलूच नका, ऐकूच नका, चालूच नका असं भगवंतांनी कुठेही सांगितलं. पण बोला, पण काय बोला. ऐसे बोलू बोल जेणे बोले विठ्ठल डोल. असं बोलूया की ज्यामुळे विठ्ठल डोलतोय असं बोललं पाहिजे. सात आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतात. असं बोललं पाहिजे की दुसऱ्याला समाधान, आपल्याला समाधान, आसमंता समाधान, अशा तऱ्हेचं बोलायला परवानगी आहे. पण काय रे असं बोलायला परवानगी नाही. बघून घेईन असं बोलायलाही परवानगी नाही. हा असा हात करायला परवानगी नाही भगवंतांची. हे सगळे विषय बाहेर दौडायचे. वाटेल ते खायला परवानगी नाही. घरचं जेवण झाल्यानंतर मित्राकडे गेला आणि त्यांनी किती आग्रह केला तरी चहा प्यायचा नाही. हा विषय बाहेर दौडायला पाहिजे. स्पर्शान कृत्वा, स्पर्शान हा शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविध विषयानं वापरलेला आहे. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो, आणि दृष्टी 2 भुवयांच्या मध्ये स्थिर करायची. कसं नेमकं सांगितलं बघा. ह्याला वरणा म्हणतात आणि ह्याला नासी म्हणतात. हे 2 वरणा आणि नासी यांच्यामध्ये दृष्टी स्थिर करायची. चक्षुश्चैवांतरे, डोळे वाकडे करायचे नाही, डोळे मिटून मन तिथे ठेवायचं. चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. नासिका, कंठ इत्यादी ठिकाणी असणारे प्राण आणि अपान हे सारखे करायचे. जितका श्वास सोडायला वेळ तितकाच घ्यायला, दोन्ही सारखे करायचे. प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. यतेंद्रिय मनो बुद्धी. यत म्हणजे ज्याने आवरलेली, जिंकली काय, मन, इंद्रिय आणि बुद्धी. त्यातलं इंद्रिय आवरणं एक वेळ सोपं आहे, पण मन आवरणं अतिशय अवघड आहे. चंचलम हे मन कृष्ण, हे चंचल मन आहे. अर्जुन सांगतोय भगवंतांच्या सान्निध्यात असलेला अखंड 24 तास सहवास. एके ठिकाणी झोपायचा, एके ठिकाणी जेवायचा, कुस्ती खेळायचा असं वर्णन केलं. तर अशा प्रकारचे हे मन आवरणं भगवंताच्या सान्निध्यात असलेला अर्जुनाला देखील प्रश्न पडला की चंचल मन आवरायचं कसं. चंचल इतकं आहे ते वायुरिव सुदुष्करम, वाऱ्यासारखं आवरणं कठीण. वारा जसं आवरता नाही तसं भगवंत म्हणतात खरं आहे. असंशयम महाबाहू मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य अनावश्यक विषयांचा त्याग आणि अभ्यास, ध्यानाचा अभ्यास, नामाचा अभ्यास, कुठून तरी ते मन एका ठिकाणी स्थिर राहायला पाहिजे. असं जर केलं तर हे सहज शक्य होतं. अवघड काही नाही योगामध्ये.
यतेंद्रिय मनोबुद्धी, आणि इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष जे करीती. जे इंद्रिय म्हणतील ते करायचं का? जिभेला आत्ता मिसळ खायची आहे, जायचं खायला. आता जेवणाची वेळ आहे, आता आपण जेवण जायचंय. जेवायची वेळ असताना मिसळ खा, भजी खा, हे बरोबर आहे का? म्हणून इंद्रिय जे जे करीती ते तेच जे, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे करीती, ते तरण्याची न तरती भव सिंधू. कसं जाणार बरं? म्हणून इंद्रियाला आवरायचं. यतेंद्रिय मन बुद्धी, बुद्धीला पण आवरायचं. बुद्धीचा असा निश्चय पाहिजे, ज्ञानेश्वरी उद्यापासून वाचेल असा निश्चय पाहिजे. असा निश्चय जर झाला तर बुद्धी आवरण्याचा प्रश्नच येत नाही. ध्यान करणार, आता रोज मी जितके ध्यान करणार असा बुद्धीचा निश्चय पाहिजे. आता नामस्मरणामध्ये निदान अर्धा तास तरी घालवणार, उद्यापासून पूजा करणार, संध्या करणार, असे निश्चय जे बुद्धीचे असतील त्याचाच अर्थ यतेंद्रिय मनोबुद्धी. अशी बुद्धी आवरायची. मन आवरायचा अभ्यास आणि वैराग्याने. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्याने त्याचा निरुद्ध होतो. अभ्यास याचा अर्थ हा की शांत मन करण्याचा, रोज अभ्यास करणे बसून. मन जे फिरत असतं तिथून आवरून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं हा अभ्यास. तत्र स्थितौ यत्न हा अभ्यास हा, असं योगसूत्र आहे. तर अशा प्रकारे यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्षपरायण. असं मोक्षपरायण कोणी एखादा मुनी, कोणी एखादा शांत पुरुष, कोणी एखादा योगी, कोणी एखादा भक्त. मुनीर मोक्ष पाहिजे, ज्याला मोक्षच पाहिजे. ह्या जीवनामध्ये दुसरं काही नको. प्रत्येक पाऊल आपलं तिकडे चाललंय असं ज्याला वाटतं. विगते इच्छा भय क्रोध, हा ज्याचा क्रोध गेलेला आहे, इच्छा गेलेली आहे, भय गेलेलं आहे. अभजम हा त्याचा गुण आहे. अशा माणसाचा अभजम. कर्माची मोहरा उठून ये दोन्ही अहंकारा, संसाराचा दरारा सांगलेला येणे, आता ज्ञानोबाने मोठी सुंदर उभी त्याच्यावर लिहिलेली आहे. अभजम ह्याच्यावरची. कर्म करत असताना, हा सगळा संसार करत असताना मी कुणी काही करणार आहे आणि मी ते करतो आहे असं सगळ्यात टाकून देणं. उठून ये दोन्ही अहंकारा. अहंकार जरा देखील तो उठून देत नाही. आणि म्हणून कर्माचा संसाराचा त्याला भीतीच नाही, भय नाही, म्हणून अभयम. अशा प्रकारचं विगते इच्छा भय क्रोधा यस सदा मुक्त एवचा. तो सदाच मुक्तच आहे. मुक्त होणं याचा अर्थ इथून स्वर्गाला जाणं नाही. आपला देव हृदयात आहे, वर उड्या आकाशात नाही. आता कुठेही इतरत्र कुठे नाहीये, लांब पण नाहीये, हिमालयामध्ये नाहीये, गिरिगोबारामध्ये नाहीये. आपला देव हृदयामध्ये आहे असं भगवंत सांगतायत, उपनिषद सांगतायत. हृदय सर्वस्य अधिष्ठितम ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. जे ज्ञानस्वरूप आहे, जे ज्ञेय आहे, जे हृदयामध्ये आहे आपल्या. हृदय सर्वस्य ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. हृदयामध्येच आहे. म्हणून त्याला शोधायला कुठे लांब जायला पाहिजे असं नाही. तो मुक्त पुरुष, ज्याचा क्रोध गेलेला आहे, ज्याला इच्छा गेली आहे, निरीच्छ झालेला. काम नाही झालो पाहिरी कामा. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसून. आपुल्या छंदे जन विनोदे विरुल तसे. एकाएकी तुका लोकी निराळा. असा निरीच्छ झालेला, तृप्त झालेला, शांत झालेला. इच्छा भय क्रोध ज्याच्यातून गेलेला आहे. इंद्रिय आवरलेली आहेत, वाटेल तिथे पाय जाणार नाहीत. संतांचं घर पाहतील, मंदिरं बघतील, वाटेल तिथे जाणार नाहीत. हात वाटेल ते करणार नाहीत. हात ज्ञानेश्वरी घेऊन वाचतील, भगवंताची पूजा करतील. असं ज्यांनी सगळं आवरलेला असा तो मोक्षपरायण मुनी. मुनी याचा अर्थ ज्यांनी सगळी इंद्रिय आवरली आहे असा योगी, भक्त, ज्ञानी, वैरागी असा मुक्त एवसा. तो इथेच याच जन्मामध्ये मुक्त होऊन जातो. मुक्त होणं याचा अर्थ सर्वच्या सर्व वासना, अनावश्यक वासनांचा त्यांनी त्याग केलेला. मुक्त याचा अर्थ अत्यंतिक दुःख निवृत्ती झालेली आहे आणि निरतिशय आनंद प्राप्ती झालेली. त्याला दुःख नाही. मग अशा मुनीला दुःख नाही. यालाच मुक्त असं म्हणतात. मुक्त याचा अर्थ काय? कशाने बांधला होता? प्राणी संकल्पे बांधला, तो विवेके मुक्त केला साधूजनी. मी देह आहे आता जो संकल्प, त्यानेच आपण सर्व बद्ध होतो. आणि संत म्हणतात तुला बद्ध होण्याचं काही कारण नाही, तू देहच नाही आहेस, तू आहेस आत्मा. म्हणून तू नित्य असं चिंतन कर, नित्य असं अनुसंधान ठेव की मी आत्मा आहे. अहम सहा अहम असं चिंतन अखंड ठेव. असं जर तू चिंतन करशील मुक्त होऊन जाशील. मुक्त एव सहा. पण त्याच्याकरता इच्छा भय क्रोध गेले पाहिजेत. इंद्रिय मन आणि बुद्धी आवरली पाहिजेत. ध्यानाची प्रक्रिया काय आहे ती आपली चालू आहे. याज्ञवल्क्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की ध्यान जे करायचं ते 2 वर्ण आणि 1 नासी याचं मध्य. डोळे तिरके करायचे नाही तिकडे,
काही मंडळींची कल्पना इथे नासिकाग्र आहे, तसं ते नाही. नासिकाग्र हे आणि 2 भुवया आणि नासिका यांची जिथे संधी होते ते. ज्ञानोबांचं तेच मत आहे, आचार्यांचं तेच मत आहे. सर्वच मंडळींनी ध्यान इथेच केलेलं आहे. स्वामीजींनी देखील इथेच दाखवलं होतं की ध्यान नेमकं कुठे करायचं या ठिकाणी. कारण दुसरं असूच शकत नाही, की 2 मतं असू शकत नाही. सुरुवात हृदयापासून होईल, स्थिर इथेच करायचं. इकडे स्थिर होऊ शकत नाही लवकर, इथे प्रथम स्थिर करायचं. म्हणून नासाभ्यंतरचारिणौ, नासिका आणि कंठ यांच्यामध्ये असणारे जे प्राण आणि अपान ते सारखी करून दृष्टी 2 भुवयांच्या मध्ये ठेवून ध्यान करायचं आहे. मग याच्यावर लक्ष ठेवायचं नाही, श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवायचं नाही, इथेच लक्ष ठेवायचं. श्वासोच्छ्वास चालूचे तसे चालू द्या, हळूहळू ते श्वास मंद मंद होत जातात. सर्वच्या सर्व मनासहित या चिदाकाशामध्ये लीन होतं, म्हणजे आपलं ध्यान झालं व्यवस्थित. असा हा श्लोक आहे. त्याच्यावर आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलेलं आहे ती पाहायचं आहे आपल्याला. काय आहे, ज्ञानेश्वरी ही अमृतगंगाच आहे खरोखर. जे काही भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये तेच, परंतु आणखीन विशेष गोड करून आपल्याला ते पक्वान्न दिलेलं आहे असं मला वाटतं. कारण काय, ज्ञानेश्वरांच्या समोर आपण होतो सगळे. भगवंताच्या समोर फक्त अर्जुन होता. 18 अक्षोहिणी सैन्यामध्ये धर्मराज देखील नव्हते, भीम नव्हता, कोणीच नव्हतं. एक फक्त अर्जुन तिथे होते. आणि अर्जुनाच्या सारखा पूर्ण शरणागत, अत्यंत भगवत भक्त, रंगलेला भक्तीमध्ये निधळ्या छातीचा शूरवीर, खरा क्षत्रिय असा समोर होता. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, असं तो भगवंतानं म्हणतो की मी तुम्हाला शरणागत आहे, मला नेमकं सांगा, मला अनुग्रह द्या. साधी येतात, मला अनुग्रह द्या, मला मोकळा करा, असं तो म्हणतो. तेव्हा हे भगवंतांनी सांगितलेलं पहिलं कर्म. आता हे ध्यान, ध्यानाला घाबरण्यासारखं काही नाही. उलट ध्यानामध्ये काहीच करायचं नसतं, नुसतं स्वस्थ बसायला घाबरण्याचं काय कारण. पण कित्येक लोकांना योग म्हटलं की पंचायत होते. तसं काही नाही, योग आणि भक्ती एकच. भक्तीचं व्याख्या काय, भक्तीचं निरूपण कसं करतात, भक्तीचं लक्षण कसं सांगतात. स्वस्वरूपानुसंधानम भक्ती ही, स्वरूपाचा अनुसंधान हे भक्ती, आणि योग स्वरूपाचा अनुसंधान योग, आणि ज्ञान स्वस्वरूपानुसंधान हेची भक्ती, हेची ज्ञान. स्वामी स्वरूपानंद म्हणजे भक्ती काय, योग काय, ज्ञान काय एकच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आता या महत्वाच्या ध्यानाच्या श्लोकावर काय निरूपण केलंय कसं ते थोडक्यात बघायचं. कारण आपण बघतो इथे एक एक उभी आपण महिना सांगू शकतो, परंतु तसं सांगून इथे काही उपयोग नाही. थोडक्यात हे सर्वच्या सर्व जे काही महाराष्ट्रातले महाराष्ट्र जन आहे, कारण ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हे सांगण्यासाठीच तर हे सगळं लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज. माझा मराठाची बोल कौतुके पण अमृता तेही पाहिजे अजिंक्य, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, असं मोठ्या गोड खुबीने आपल्या अंतःकरणात हे सगळं ज्ञान पोहोचायला पाहिजे. म्हणून ते कर्म कसं करायचं ते आपल्या अंतःकरणात भिनलं पाहिजे. हा योग म्हणजे काय, ते ध्यान म्हणजे काय, किती सोपं आहे आपल्या अंतःकरणात भिनलं पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात ते बघूया. तरी वैराग्यातीन आधारे, आधार वैराग्याचाच पाहिजे. ध्यानाला बसण्यापूर्वी जर वैराग्य नसेल, ध्यानाला बसण्यापूर्वी जर वैराग्य नसेल तर चालणार नाही. विषयांकडे सारखं जर मन इकडे तिकडे धावत असेल तर ध्यानाला बसणार तरी कसं. जरा डोळे मिटले की सगळे विषय जर समोर येत असतील. हे पहा, एक आहे जग संसार, दुसरा आहे परमात्मा. एक जग जे आहे ते आपल्या समोर आहे, विषयही त्यातले समोर आहेत, आपल्या हव्यादेश वाटणारे सगळे वस्तू समोर आहेत, दृश्य आहे. एक आहे अदृश्य परमात्मा, जो आपल्याला हवाहवासा वाटत नाही, पण कोणीतरी सांगितल्यामुळे आपण ध्यान करायला जातो त्याचं. आता मनात आहे जग, आणखीन ध्यान करतो परमेश्वराचं. परमेश्वराचं ध्यान करताना सगळं जग मध्ये येतं, कारण मनातच मुळीच जग आहे, विषयच मनात आहे. म्हणून विषय प्रथम बाहेर घालवल्याशिवाय वैराग्य निर्माण, वैराग्य याचा अर्थ घाबरण्यासारखं काही नाही. वैराग्य म्हणजे काय, दाढीच वाढवली पाहिजे, जटात वाढवले पाहिजेत, अथवा कुठली वस्त्र बदलायला पाहिजे, असं काही नाही. वैराग्य याचा अर्थ कुठल्याही विषयांच्या विषयी आसक्ती नसणं, विराग, अनासक्त जीवन जगणं, आपलं साधं जीवन, हेच वैराग्यशील जीवन. काहीतरी करायला गेलं की वैराग्य जातं. म्हणून वैराग्याचा आधार पाहिजे, म्हणजे विषयांच्याकडनं मन पाठीमागे वळवलं पाहिजे.
वैराग्याचे आधारे जी ही विषय दौडून बाहेर विषय दौडून टाकले, घालून दिले त्याला. एखादं दुष्ट माणसाला जसा घालून टाकतो आपण घरात, की पुन्हा तू आमच्या घरात येऊ नको, तसंच विषयांच्या बाबतीत झालं पाहिजे. अनावश्यक विषयांना सांगायचं बाहेर जा, चालते व्हा, क्विट. वैराग्याचे आधारे जी ही विषय दौडून बाहेर शरीरामध्ये एकंदरे एकत्रित केले मन. किती सोपं आहे. वैराग्याचा आधार आहे, विषय सगळे बाहेर दौडून टाकलेले आहेत आणि मग शरीरामध्ये मन एकत्रित केलेलं आहे. सहजे तिही संधी भेटी, इडा पिंगला आणि सुषुम्ना या तिन्हीच्या संधीमध्ये इथे तिही संधी भेटी येत भ्रू पल्लवा पडे गाठी. किती ज्ञानेश्वरांनी नेमकं सांगितलंय. ज्ञानोबा ही जगाची माऊली आहे, कारण त्यांनी अतिशय गोड घास आपल्याला भरवलेले आहे. भगवद्गीता तशी कळलीच नसते तर ज्ञानेश्वर महाराज आले नसते जन्माला. तर भाष्य पुष्कळ असो, टीका पुष्कळ असो, पण ही टीका इतकी गोड केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की ती टीका आपल्या अंतःकरणातच जाऊन हजारो लोक ही ज्ञानेश्वरी. आपणच नव्हे तर सारे संत, एकनाथ महाराजांच्यापासून स्वरूपानंदांपर्यंत सारेच्या साऱ्या संतांनी, त्यात नामदेव महाराज आले, दासगणू महाराज आले, सगळीच्या सगळी मंडळी, या साऱ्या संतांनी एक मुखानी डोक्यावर घेतलेली आहे आणि नाचतायत. त्याचं कारण ते आणखीन पुष्कळ सांगताय, सगळेच संत नाचतायत. तीही संधी भेटी, तीन संधी जपाले. जे तो भ्रू पल्लवा पडे गाठी, ते तर पाठीमोरी दिठी पारखून या मागे वळवायची दृष्टी. शांत डोळे मिटायचे, इथे बघायचं, शांतपणे बघायचं. प्राणापान समान केलेले असतात, 4-5 10 श्वास घ्यावे आणि इथे लक्ष ठेवून नुसतं बसायचं आहे. मनानेच मनाकडे पाहायचं आहे. मने मन घालून मागे विश्रांती झाली अंगे, मग ते उगी देहात उगी होती चना. देह संपतो, देहभाव संपतो, आत्मभाव निर्माण होतो आपोआप. काही काळजी करायला नको. सहजे ही संधी, म्हणून तो सहजही शब्द आहे. काही कष्ट नाही, सहज. ह्याच्यात काय कष्ट आहेत बसायला, डोळे मिटायला काय कष्ट आहेत, इथे बघायला काय कष्ट आहेत. योग कशामुळे अवघड झालेला आहे, योग कशामुळे काही अवघड नाही. सहज ही संधी भेटी, जे तभ्रू पल्लावा पडे गाठी, त्यात पाठमोरी जिथे पारखून या. त्याचे मन हे मुद्दलं जाये, मनच गेलं. मग अहंभावाधिक ते आहे, अहंभाव कुठे आहे. म्हणून शरीरीच ब्रह्म होये अनुभवितो. म्हणतो अनुभव घेणारा पुरुष, महापुरुष शरीरामध्ये असताना चालता बोलता निचेष्टित पडले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरू बोधे. अशा प्रकारचे कोणी सद्गुरू भेटले तर त्यांचा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांसारखे सद्गुरू भेटलेले आहेत. सहजच ब्रह्मच होतो. शरीरामध्ये असताना चालता बोलता ब्रह्म. जीवन धन्य होतं, कृतकृत्य होतं, कृतार्थ होतं. ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सब संतन की जय जय जय. श्रेष्ठ ज्ञान देवी नावावणे ग्रंथ. श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानराज माझी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे. जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सब संतन की जय जय. रघुवीर. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतम् अकल्मषम्. भगवद्गीता आणि त्याच्यावर केलेलं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज त्यांनी केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी हे आपण पाहतो आहोत. अर्जुनाचा मोह
हा अज्ञानजन्य होता, तो घालवण्यासाठी दुसऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं. ज्ञान एकदम होत नाही, ते शुद्ध मनामध्येच होऊ शकतं. आणि म्हणून मन शुद्ध कसं व्हायचं हा प्रश्न आला. आणि त्याच्याकरता ते मन निर्मळ करण्यासाठी म्हणून निरनिराळ्या साधना सांगितलेली आहेत. पहिली साधना कर्मयोगाची आपण पाहिली. कर्म करायचं आहे. कर्म केल्याखेरीज कोणीही एखादा मनुष्य क्षणभर देखील जिवंत राहत नाही, असं स्पष्टपणे भगवद्गीता सांगते. नाही कश्चित क्षणमपि जात उत्तिष्ठत त्या कर्मकृत. अकर्मकृत असा कोणी मनुष्य क्षणभर जिवंत राहू शकत नाही. कर्म करायलाच लागतं. बसणं हे कर्म आहे, झोपणं हे कर्म आहे, काहीही करणं हे कर्म आहे. ते वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल, कर्म करायला पाहिजे. कसं करायचं ते सांगितलेलं आहे की ज्या योगाने चित्तशुद्धी होईल. असं कर्म करावं की ज्यामुळे चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी हे त्याचं ध्येय आहे कर्माचं सगळ्या. ते फलत्यागपूर्वक करायला पाहिजे, ईश्वराला अर्पण करून करायला पाहिजे, ममत्व रहित करायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या आपण पाहिलं. दुसरं चित्तशुद्धीचं साधन आहे योग, ध्यान. त्या ध्यानाविषयी आपण बघितलं कसं बसायचं. काही ध्यानामध्ये अवघड नाही. बसण्यामध्ये काय अवघड आहे, डोळे मिटण्यात तरी काय अवघड आहे. हे सहज सोपं आहे. जसं भक्ती सोपी आहे तसं ज्ञानही सोपं आहे, ध्यानही सोपं आहे. ज्यानी ज्ञान व्हायचं, ज्या चित्तामध्ये ते ठसायचं, ते चित्तच मुळे निर्मळ नसेल तर ज्ञान ठसतच नाही. आणि ज्ञानात एवढं तो कैवल्यमेची शास्त्रेषु डिंडिमा, ज्ञानानेच कैवल्य. आता ज्ञान ठरायचं ते ज्या शुद्ध चित्तामध्ये ठरायचं, ते चित्त निर्मळ कशाने होत आहे ते आपलं चाललेलं आहे. साधना आरंभ तृतीय अध्यायी झाला कर्मयोग. आता 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आपण घेतला, जवळपास शेवटचा श्लोक, की ज्याच्यामध्ये कसं ध्यान करायचं ते सांगितलं. विषयांना बाहेर टाकून दिलं पाहिजे मनातून. सगळे विषय जर मनात असतील तर ध्यान शक्य नाही. विषयांना बाहेर टाकलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे, दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये स्थिर केली पाहिजे. इतकं आपण पाहिलं. हा 6व्या अध्यायातला श्लोक आहे आपण जो घेतो तो. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे. सहज ब्रह्मरसाचं पारणं केलेलं आहे. तिच्या अवसरी पाहुणे पातुरा आम्ही, आपण सर्व मंडळी पाहुणे म्हणून तिथे आलेलो आहोत. ब्रह्मरसाचा उपवास घडलेला आहे, त्याचं पारणं आता इथे गेलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. जे गीतार्थाचे सार 6व्या अध्यायाविषयी म्हणत असताना, गीतार्थाचे सार विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले. जे का योगाचं जे वैभव आहे त्याचं भांडार उघडलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या 6व्या अध्यायात भगवंतांनी. हे अर्जुनासाठी जरी सांगितलं तरी आपल्यासाठीच आहे. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. निमित्त केलं पार्थाचं, अर्जुनाचं निमित्त, पण सर्व जगाला हे ब्रह्मरसाचं पारणं झालेलं आहे. म्हणून अतिशय महत्वाचा अध्याय. याच्यामध्ये कसं बसायचं ते सांगितलं. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशील परिग्रह. योग्यानी एकाकी एकांतात बसून अपरिग्रही राहून शुद्ध राहून आत्म्याचं अनुसंधान करावं. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थिता. योग्याने एकांतात राहून आत्म्याचं अनुसंधान करावं. त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य अलौकिक जर आपण बघितलं, एकाकी अपरिग्रही, याच्यावरचं जे भाष्य आहे, पुढं की अस्तरे नाहीसे जया पाहले अद्वैत दिवसे, तो आपण पाच आपण असे अखंडित. सहजे तो एकाकी म्हणून, तो अपरिग्रही तीही लोकी तोची म्हणून. तो एकटाच असल्यामुळे, एकाकीच असल्यामुळे, द्वैतच नसल्यामुळे, अद्वैताचा बोधाचा दिवस सुदिन त्याच्या आयुष्यात उगवल्यामुळे त्याला द्वैतच नाही, दुसरं कोणी इथे असं वाटत नाही. मी सगळं विश्व भरून राहिलं असं त्याला वाटतं. म्हणून तो एकाकी आणि म्हणून तो अपरिग्रही असं भाष्य आहे. ज्ञानेश्वरांची झेप विलक्षण आहे. पैसा वाघ विलास विस्तार गीतार्थीसी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आनंदाचं जगाला आवार कोट करावा, त्याच्या भोवती, जगाच्या भोवती. आनंदच आनंद जगामध्ये, सुखाची
घेणी देणी मंदावं लागती, सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागती, अशा प्रकारचं हे ज्ञानेश्वरी सांगून ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा अशी आहे की सगळ्या जगामध्ये आनंदच आनंद. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित. अखंडित भजन करावं त्या आदिपुरुषात. कधी? सगळ्या सुखांनी परिपूर्ण होऊन मग भजावं. सगळी सुख म्हणजे सर्व सुख पाहिजेत. आत्मसुख ह्याला एकदा आपण तिकडे जायला लागलो की सगळी सुख आपोआपच प्राप्त होत. शरण जाता रमावरा सर्व सुखी येती घरा, आपोआपच होतं ते. आत्ताचा हा जो श्लोक आहे, प्रशांत मनसम ह्येनम, हा जो योगी आहे, जो बसलेला एकांतात आहे, अपरिग्राही आहे, एकाकीच बसलेला आहे, रहस्य स्थित आहे, एकांतात बसलेला आहे, असा हा जो योगी, त्याचं चित्त प्रसन्न होऊन जातं, शांत होऊन जातं. प्रशांत मनसम येनम. सगळी दुःख कशामुळे सांगा बरं? मनामुळे, अशांत मनामुळे. गीता तर स्पष्ट सांगते, अशांतस्य कुत सुखम. अशांत माणसाला सुख कुठे? जे काही सगळी जगाची परिस्थिती आहे ती मन शांत होणारा पोषक नाहीये. त्या जगामध्ये फिरताना हिंडताना आपल्याला नेहमी असं लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीचे धक्के आपल्या मनाला बसत असतात. याला हा मार्ग आहे योग. हा योगस्तु चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्ती निरुद्ध करणं हा योग आहे. बसणे शांत हा योग आहे. हा दोन्ही तऱ्हेने होतो. ईश्वर प्रणिधानात्वा असंही योगसूत्र आहे. ईश्वराचं प्रणिधान केलं असताना हा मन शांत होऊ शकतं. प्रशांत मनसम अशा प्रकारचा योगाचा अभ्यास करून ज्याचं मन प्रशांत, अत्यंत शांत झालेलं आहे. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम. मोहाधिक ज्याचे गेलेले आहेत शांत रजस, रजोगुण कमी झालेला आहे, मोहाधिक सगळे क्लेश गेलेले आहेत. ब्रह्मभूतम, जो ब्रह्मरूपच झालेला आहे. म्हणजे परमात्मा जसा सच्चिदानंद तसा मी देखील सच्चिदानंद आहे. मी नित्य आहे, स्थिर आहे, आनंद रूप आहे, चैतन्यमय आहे, अमृतमय आहे, असा त्याचा बोध झालेला आहे. ब्रह्मभूतम अकल्मषम. अधर्माधी क्लेश गेलेले आहेत, पाप निष्पाप झालेला आहे, पापरहित झालेला आहे. अशा या योग्याला उत्तमम सुखम उपैती. उत्तम सुख प्राप्त होतं. उत्तम सुख, रम्य सुख, रम्य समाधान असं ज्ञानेश्वर महाराज ठिकठिकाणी म्हणतात. भगवंतही म्हणतात. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. रम्य समाधान, साधं समाधान आपल्याला माहिती आहे. आपल्याला आवडता विषय मिळाला की थोडंसं